आज आपण डाळ पालक बनवणार आहे। त्यासाठी मी पालक घेतलेली आहे, एक जुडी शेपू पालक आहे ती, आणि तुरीची डाळ घेतलेली ती मी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे 10 मिनिटं। त्याच्यामध्ये डाळीमध्ये आपण मिरची आणि टोमॅटो शिजवून घेणार आहे। फोडणीसाठी लसूण, जिरं, मोहरी, थोडी मिरची आणि थोडा टोमॅटो टाकणार आहोत। आता आपण ही डाळ कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत। एक सिटी 2 सिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे। 2 सिट्या झाल्या म्हणजे जास्त डाळ शिजू नाही द्यायची, तेवढी शिजवायची। हळद टाकून घेणार आहे थोडी आणि त्याच्या आपण 2 सिट्या लावून घेणार आहोत। हे टोमॅटो आणि मिरची डाळमध्ये थोडे शिजवून घेणार आहोत। 2 सिट्या काढून घ्यायच्या आपल्याला आणि लगेच मी इकडं पालकला फोडणी द्यायला ठेवते। आता आपण इकडं पालकला फोडणी देणार आहोत। थोडं तेल टाकून घेतलेलं आहे, जिरं मोहरी टाकून द्यायची आपल्याला। जिरं मोहरी छान तडतडली का लसूण टाकणार आहोत। आता आपण ही मिरची आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत। आता मिरची, टोमॅटो, लसूण सगळं झालेलं आहे। पालक टाकून देतो। पालक आता आपल्याला थोडी होऊ द्यायची, कच्चापणा निघू द्यायचा। मीठ टाकून घेतलेलं आहे। पालक आता छान होऊ द्यायची आपल्याला, पालकाचा कच्चापणा निघून जाईल आणि मग आपण याच्यामध्ये डाळ टाकणार आहोत। तर बघा पालक आपली अशी झालेली करून, पालकला खूप पाणी असतं, पाणी सगळं आटलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ। डाळ पण आपली बघा छान झालेली आहे। आता मी डाळ याच्यामध्ये ओतून घेते। आपल्याला किती घट्ट लागते, किती पातळ लागते त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे। मी थोडं पाणी गरम करून घेते त्याच कुकरमध्ये आणि ते पाणी मी टाकून देते। पाणी टाकून घेतलेलं आहे। आता थोडी आपल्याला 2 बॉईल येऊ द्यायची। मग प्लेटिंग करून मी तुम्हाला दाखवते। थोडं मीठ टाकणार आहे, कारण पालक टाकली तेव्हा सुद्धा मी मीठ टाकलेलं होतं। आता एक बॉईल येऊन देणार आहे आणि मग प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते। तर बघा अशी आपली डाळ पालक झालेली आहे।